कालच्या दिवसातील 7 चेंडूवरती 7 षटकार मारणारा मयूर पन्हाळकर मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू तेच तर गोलंदाजी मयूर पन्हाळकर यांची. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. अक्षय पाटील स्ट्राइकला. अक्षय स्ट्राइकला. मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे दिला जातोय गौरव जाधवला. अर्जुन मोहिते भाऊ यांच्या मार्फत एक ब्रँडेड टी शर्ट सन्मानित केलं जातंय. संदीप डिगे यांच्याकडून गौरव जाधवला मॅन ऑफ द मॅच साठी. फटका सजवला गेला. क्षेत्ररक्षक आहे. चुकी होतीये क्षेत्ररक्षकाकडून. हाताला फ्लश करून चेंडू गेला सीमारेषा पार. चौकार. धावा आले 4. धावफलक 4 ने पुढे सरसावतोय. श्री गणेश होतोय धावफलकावरती. शिवरुद्र फायटर्स या संघाचा 4 धावेनी 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. धावफलकात 1 ने भर पडते. धावफलक जाऊन पोहोचते ते 5 या आकड्यावरती. पुन्हा एकदा मयूरचा हा चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे. फक्त बघ्याची भूमिका निभवावी लागेल क्षेत्ररक्षकाला, कारण चेंडू गेलाय सीमारेषा पार. षटकार. धावफलक 6 ने पुढे सरसावतोय 11 या आकड्यावरती. हल्ले प्रतिहल्ले चढवले जात आहेत. गोलंदाजी करत असताना मयूर पन्हाळकर 5 चेंडू खर्च केलेत. 5 चेंडूवरती 11 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा चेंडू. एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. गणेश पाटीलचा पंच इशारा देत आहेत. इट्स अ वाईट बॉल. वाईट +2 अशा 3 धाव्यांची भर पडते. धावफलक जाऊन पोहोचते ते 14 या आकड्यावरती. कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी झाली मयूर पन्हाळकर कडून आणि यष्ट्यांच्या पाठीमागे जालिंदर पन्हाळकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक लेजेंडरी खेळाडू. पुन्हा एकदा फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउन्स जातो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. गॅदर करेपर्यंत 1 धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. धावफलक जाऊन पोहोचते ते 15 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ होतो इथेच समाप्त. पहिलं षटक हाताळत असताना मयूर पन्हाळकर यांनी 15 धावा खर्च केल्या. आणि या ट्रान्सपोर्टचे सर्वेसर्वा मान्य श्री अनया ट्रान्सपोर्टचे सर्वेसर्वा मान्य श्री अर्जुन दादा मोहिते मंचावरती यायचे. युवा उद्योजक अर्जुन दादा मोहिते आपण मंचावरती या. आजचे जे सामना आज आणि काल जे सामनावीरचे टी शर्ट आपण पाहिलेत ना, ते स्पॉन्सर एक ब्रँडेड टी शर्ट प्रत्येक सामनावीरसाठी स्पॉन्सर केले ते अर्जुन दादा मोहिते. सुशांत पाटील आलाय दुसऱ्या षटकासाठी. दुसरं षटक हाताळण्यासाठी लाल्या म्हणून तो या कोपरखैने नगरीमध्ये चर्चीला जातो. फुल टॉस चेंडू. फुल टॉस वरती टॉस करण्याचा प्रयत्न होता गणेश पाटीलचा, पण यष्ट्यांचा वेध घेतलाय सुशांत पाटीलने आणि गणेश पाटीलचा खेळ इथेच खल्लास होतोय.
फर्निचर तोड गोलंदाजी सुशांत पाटील लाल्या. स्टंपची दशा आणि दिशा बदलली गेली आहे. पाहायला गेले तर पुन्हा एकदा सज्ज होतोय सुशांत गोलंदाजी मार्कवरती. गणेशची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये राजू पवार शिवरुद्र फायटर्सचा एक आयकॉन खेळाडू. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू. फुल टॉसला टॉस केलाय. क्षेत्ररक्षक आहे. गॅदर करेपर्यंत सहजरित्या एक धाव पूर्ण केली जातीये. लगातारचे 2 चेंडू फुल टॉस जात आहेत. एक धाव घेण्यात यश मिळालं. राजूला धावफलक 1 ने पुढे सरसावते 16 या आकड्यावरती. हेलिकॉप्टर फिरवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक होता. क्षेत्ररक्षकाच्या हाताला फ्लश करून चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने गेला. तदनंतर 1 धाव घेण्यात यश मिळालं. अक्षयला धावफलक 1 ने पुढे सरसावते 17 या आकड्यावरती. नफीतोली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सुशांत पाटील आल्या. 3 चेंडू आतापर्यंत टाकलेत. 2 धावा खर्च करून 1 विकेट घेण्यात यश मिळालं सुशांतला. हाफ ट्रॅकर होता. मोठा फटका सजवला गेलाय. हाफ ट्रॅकर टायमिंग प्रॉपर. चेंडू गेला सीमारेषा पार. षटकार. धावफलक 6 ने पुढे सरसावत आहे. तेवीस या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. शिवरुद्र फायटर्स पुन्हा एकदा सज्ज होतोय. सुशांत पाटील लाल्या. जसं किरण सर म्हटले होते ना की स्तुती केली ना तदनंतर कुठेतरी परफॉर्मन्स मध्ये बदलाव पाहायला मिळतो. तसाच बदलाव कुठेतरी सुशांतच्या बॉलिंग मध्ये गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाला. स्तुती केल्यानंतर त्वरित राजू पवारने चार्ज करून षटकार मिळवला. आणि अभंग 11 ज्या मुलाच्या नावाने ही टीम खेळते ना तो अभंग आता स्टार खेळाडू एक यंग टॅलेंट उभरता सितारा अभंग 11 साठी स्टेज वरती तो स्थानापन्न झालेला आहे. धावफलक 2 ने पुढे सरसावत आहे 25 या आकड्यावरती. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलाय शिवरुद्र फायटर्स 25 वरती 1 बाद. पहिलं षटक हातात असताना मयूर पनाळकर 15 धावा खर्च केला. तदनंतर सुशांत पाटीलने कमबॅक करून दिला आणि 1 गडी बाद करत फक्त 10 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये तिसरं षटक हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आमंत्रित केलं जात आहे अभंग 11 संघाकडून. विजय चाळके मामा एक लेजेंडरी खेळाडू पाहायला मिळतात आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. तिसरं षटक हाताळण्यासाठी मयूर पनाळकर यांनी विश्वास दाखवलाय. पहिला चेंडू अक्षय पाटीलने फटका सजवलाय. चेंडू गेला सीमारेषा पार. षटकार. धावफलक 6 ने पुढे सरसावतय. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय. हल्ला केलाय विजय चाळके यांच्यावरती. हाफ ट्रॅकर होता. टायमिंग प्रॉपर केलं होतं आणि चेंडूला सीमारेषा पार पाठवलाय अक्षय पाटील. धावफलक 6 ने पुढे सरसावतय. 31 या आकड्यावरती. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत. विजय चाळके ऑन स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय पाटील पंचांकडे अपील केली आहे. पंच इशारा देत आहेत 1 बाउन्सचा.
शॉर्ट पिच डिलिव्हरी होती. निर्धाव चेंडूची सांगता करताना विजय चाळके कमबॅक केलाय. पहिला चेंडूवरती षटकार खाल्ला, तदनंतर दुसरा चेंडू निर्धाव हाताळला गेलाय विजय चाळके यांच्याकडून. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्नांना यश मिळतंय. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. धावफलक 6 ने पुढे सरसावतोय 37 या आकड्यावरती. एक तेरी तो एक मेरी असं मैदानाच्या आतमध्ये दर्शवताना अक्षय पाटील आणि दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर विजय चाळके. यानंतर होणारा सामना श्री काळंबा देवी स्पोर्ट्स किरवडे विरुद्ध छावा स्पोर्ट्स बेलदारवाडी. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल, जिथे कुठे आपण असाल, इनिंग्स ब्रेक मध्ये आपला नाणेफेकीचा कौल घेतला जाईल. काळंबा देवी स्पोर्ट्स किरवडे आणि छावा स्पोर्ट्स उपवळे बेलदारवाडी दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल, इनिंग्स ब्रेक मध्ये आपला नाणेफेकीचा कौल घेतला जाईल. तर तयारीत राहायचंय. अक्षय पाटील, जसं म्हटलं ना, एक तेरी तो एक मेरी, तसंच मैदानाच्या आतमध्ये दर्शवताना एका बाजूला अक्षय पाटील तर दुसऱ्या बाजूला विजय चाळके. पहिला चेंडू षटकार, तदनंतर दुसरा चेंडू निर्धावाला, तिसऱ्या चेंडूवरती षटकार, पुन्हा एकदा चौथा चेंडू निर्धाव. बॅटची कडा घेतलीये यश त्यांच्या पाठीमागे. जालिंदर पन्हाळकर काय झेल घेतलाय. हातातून फ्लश झाला, टॉस झाला होता, तदनंतर दुसऱ्या प्रयत्नांना यश मिळालं आणि अक्षयचा खेळ खल्लास केलाय. एक लेजेंडरी खेळाडू, 56 वर्षाचा हा यंग खेळाडू आपल्याला यश त्यांच्या पाठीमागे पाहायला मिळतोय. जालिंदर पन्हाळकर काय जल्लोष राहिला. डीडी सर 56 वर्षाचा यंग खेळाडू आहे आणि मयूर पन्हाळकर यांचे चुलते काय बघा पाहायला मिळत आहेत. 2 पिढ्या या मैदानाच्या आतमध्ये खेळताना कॅमेरामॅनने फोकस केलाय. जालिंदर पन्हाळकर आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहू शकतोय. 56 वर्षाचा हा एक यंग खेळाडू. वय वर्ष जरी 56 असलं ना तरी चपळाई एवढी जास्त आहे त्या वयाचा. अंकुश जाधव आलाय फलंदाजीसाठी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू लॉफ झाला. यश त्यांच्या पाठीमागे. दुसरा झेल. जालिंदर पन्हाळकर काय यष्टी रक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये. विजय चाळके जरी 2 षटकार खाल्ले असले ना तरी 2 महत्वाचे दुवे मैदानाच्या बाहेर पाठवलेत. पहिला झटका अक्षय पाटीलच्या स्वरूपात आणि दुसरा झटका अंकुश जाधवच्या स्वरूपात लागला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले 38 वरती 3 बाद. चौथं षटक निर्णायक षटक घेऊन येतोय. फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय तो. अंकुशची जागा भरून काढण्यासाठी अमित पाटील आणि गोलंदाजी मार्कवरती आजच्या या महाराष्ट्र टेनिस क्रिकेट MTC लाईव्हचे करता धरता आकाशदादा खिलारे. एक निर्णायक षटक, स्लॉग ओव्हरचं षटक. आज आपण जे YouTube लाईव्ह पाहताय ना MTC लाईव्ह, त्या MTC लाईव्ह महाराष्ट्र टेनिस क्रिकेट या चॅनलचे करता धरता आकाशदादा खिलारे. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता, टायमिंग प्रॉपर आहे, चेंडू गेले सीमारेषा पार. षटकार. धावफलक 6 ने पुढे सरसावतय. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय आकाश खिलारे यांच्यावरती. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय आयकॉन खेळाडू राजू पवार. तीन बाद 44 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचले षटकाराच्या मदतीने. पुन्हा एकदा सज्ज होतो आकाश.
पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता. पंच विनोद भगत सर हात फैलावून आमच्यापर्यंत इशारा पोहोचवतायत. इट्स अ व्हाईट बॉल. अतिरिक्त धावेने धावफलक पुढे सरसावेल 45 या आकड्यावरती. 5 चेंडू 15 वरती वैयक्तिक खेळी करतोय राजू पवार. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहू शकता त्याला. काहीतरी कान मंत्र दिलाय मयूर पनाळकर यांनी अक्षय खिलारेला. उपयोग होईल का त्या कान मंत्राचा आकाश खिलारेला. पुन्हा एकदा पंचांकडे अपील केली आहे राजू पवारने. पंचांनी त्या अपिलीला दाद दिलाय. 1 बाउन्सचा इशारा प्लस वाईड. पंच इशारा देत आहेत. धावफलक 1 ने पुढे सरसावतय. अतिरिक्त धावेने धावफलक जाऊन पोहोचले ते 46 या आकड्यावरती. आतापर्यंत 1 चेंडू फक्त संपन्न झाला. तदनंतर 8 धावा आतापर्यंत खर्च केल्यात आकाश खिलारेने. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता. शॉर्ट पिच डिलिव्हरी होती. 1 बाउन्स 2 बाउन्स. गौतममुळे चेंडू वाढलाय. दोन धावा सहजरित्या पूर्ण केले जात आहेत. पंच इशारा देत आहेत. इट्स अ नो बॉल. लगातारचा दुसरा बाउन्सर हाताळला गेल्यामुळे पंचांनी दंडित केलंय. धावफलक 3 ने पुढे सरसावतय. धावफलक जाऊन पोहोचले ते 49 या आकड्यावरती. उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. श्री कळमदेवी स्पोर्ट्स खिरवडे आणि छावा स्पोर्ट्स उपवळे बेलदारवाडी दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल. फ्री हिटचा चेंडू होता. झेल चांगला घेतला होता पण फ्री हिटचा चेंडू असल्यामुळे 1 धावेवरती समाधान मानावं लागेल राजू पवारला. धावफलक 1 ने पुढे सरसावतय. धावफलक जाऊन पोहोचतय ते 50 या आकड्यावरती. पुन्हा एकदा डॉट बॉलची डिलिव्हरी कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतोय आकाश खिलारे. महाराष्ट्र टेनिस क्रिकेट लाईव्ह या चॅनलचे करता धरता सर्वांना विनंती असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबून ठेवा. आणि कृष्णादादा म्हात्रे यांचं सुद्धा मनापासून आभार आहे. कारण आपण पाहायला गेलं ना आकाशदादा यांच्या एका शब्दावरती ते अवेलेबल झालेत आणि कालपासून सर्व हे लाईव्हचं जे आपण थेट प्रक्षेपण पाहतोय ना त्यांच्या मार्फत पाहायला मिळते आपल्याला. पुन्हा एकदा कमबॅक करतोय. पंच इशारा देत आहेत. डॉट डिलिव्हरी. धावफलक स्थिर आहे 50 या आकड्यावरती. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. अजूनही 2 चेंडू स्लॉग ओव्हर मधील शिल्लक आहेत. आकाश खिल्लारे चांगला कमबॅक केला आकाशने. पाहायला गेलं ना कुठेतरी चुकी झाली होती. फटका सजवलाय अमित पाटीलच्या बॅटमधून. गॅदर करेपर्यंत 1 धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा सुद्धा सहजरित्या पूर्ण केली जाते. 3ऱ्या धावेचा प्रयत्न अमितचा. दोन धावा यशस्वीरित्या घेण्यात यश मिळालं. धावफलक 2 ने पुढे सरसावतय पण धावचीच्या स्वरूपात बाद झालाय तो अमित पाटील. शेवटचा चेंडू आहे. स्ट्रायकिंग एंडवरती राजू पवार आहे. किती धावा एकवटल्या जातील. शेवटचा चेंडू राजूला माहिती आहे. महत्वाची मॅच आहे ही. शेवटचा चेंडू लॉब केलाय. क्षेत्ररक्षक आहे. चुकी करतोय. झेल सुटला जातोय. 2 धाव पूर्ण. 3ऱ्या धावेसाठी गेलाय राहुल पाटील. 3री धाव सुद्धा तेवढ्या सहजतेने पूर्ण. 4थ्या धावेचा प्रयत्न दाखवला होता.
पण राजूने नकार दिलाय. 3 धावेंवरती समाधान मानावं लागेल. धावफलक 3 ने पुढे सरसावतंय. धावफलक जाऊन पोहोचलाय ते 55 या आकड्यावरती. अभंग अक्षय चव्हाण, ज्याच्या नावाने ही अभंग 11 टीम खेळते ना, असा तो अभंग छोटा चुमुकला याच्या हस्ते हा टॉस घेतला जातोय. छावा स्पोर्ट्स उपवळे बेलदारवाडी आणि कळमदेवी स्पोर्ट्स किरवडे. येणारे 12 चेंडू, क्षमा करा, येणारे 24 चेंडू, येणारे 24 चेंडू 56 धावांची गरज असेल अभंग 11 या संघाला. आणि आता झालेल्या या नाणेफेकीच्या कौलामध्ये छावा 11 उपवळे बेलदारवाडी या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर कळमदेवी स्पोर्ट्स किरवडे विनंती आपणास असेल की ज्यावेळेस मॅच पूर्णत्वास जाईल तदनंतर आपण त्वरित आपले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. तर जाऊया. पहिल्या इनिंगचा खेळ इथे समाप्त झाला. येणारे 24 चेंडू 56 धावांची गरज असेल ती अभंग 11 या संघाला. येणारे 24 चेंडू कशा प्रकारे हाताळायचे हे ठरवावं लागेल शिवरुद्र फायटर्स या संघाला. आजच्या या स्वराज्य वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशन 32 शिराळा स्वराज्य वारणा मोरणा रबर बॉल पदाधिकारी यांच्या सर्वांकडून तर सामन्याला होते सुरुवात. 24 चेंडू 56 धावांचं आव्हान घेऊन उतरलाय मैदानाच्या आतमध्ये शिवरुद्र फायटर्स. पहिला चेंडू फुल टॉस होता. फुल टॉसला टॉस केलाय मयूर पनारकर. आपण पाहू शकतोय टीव्ही स्क्रीनवरती पहिला चेंडू फेस करत असताना लेग कटर टाकण्याचा प्रयत्न राजू पवारचा, आपण तो कुठेतरी हुकला आणि चेंडू फुल टॉस गेला. तदनंतर चार्ज केला आणि पाहायला गेलं तर काल इनिंग्स जिथून सोडली होती ना 7 चेंडूवरती 7 षटकार मारले होते आणि आजचा हा पहिला चेंडू खेळत असताना लगातार 8 चेंडूवरती 8 षटकार म्हणता येईल. मयूर पनाळकर यांच्या बॅटमधून सजवला गेलेला तो फटका. काय फलंदाजी करतात मैदानाच्या आतमध्ये. नवी मुंबई क्रिकेटचं पाहायला गेलं तर पहिलं शतकवीर म्हणून ज्याला संबोधलं जातं असा कुसाईवाडीचा हा ढाण्या वाघ मयूर पनाळकर ऑन स्ट्राइक आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती राजू पवार. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर, टायमिंग प्रॉपर, चेंडू गेलाय सीमारेषा पार, षटकार. धावफलक 6 ने पुढे सरसावताय. काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये मयूर पनाळकर आक्रमण करताना पाहायला मिळतोय. 3 चेंडू 14 वरती वैयक्तिक खेळी. ओपनिंग पेअर आपण पाहायला गेल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला मयूर पनाळकर, नॉन स्ट्रायकिंग एंडला सुशांत पाटील लाल्या.
पुन्हा एकदा वळवण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील केली आहे. पंच इशारा देत आहेत, हात फैलावून सांगतायत इट्स अ व्हाईट बॉल. धावफलक एकने पुढे सरसावत आहे 15 या आकड्यावरती. पुन्हा एकदा चार्ज केलाय राजू पवार वरती. मयूर पन्हाळकर यांनी यॉर्कर पद्धतीचा चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न होता, पण त्यावरती सुद्धा आक्रमण केलंय आणि धावफलक 6 ने पुढे सरसावतोय. धावफलक जाऊन पोहोचलंय ते 21 या आकड्यावरती. बॅटची कडा, मोठा मासा गळाला लागलाय. ज्या प्रयत्नांमध्ये पहिल्या चेंडू पासून राजू पवार होता ना, लेग कटर टाकायचा आहे, पहिल्यापासून तो लेग कटर टाकतोय आणि त्या लेग कटरला यश मिळतंय. बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये समावला गेला आणि मयूर पन्हाळकरच्या स्वरूपात पहिला धक्का, पहिला हादरा अभंग 11 ला पडतोय. 5 चेंडू 20 धावांची खेळी करून मयूर मैदानाच्या बाहेर येताना आपण पाहू शकतोय. मयूरची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये अभंग 11 कडून आमंत्रित केलं जात आहे. संदीप पाटील मैदानाच्या आतमध्ये. कृष्णा दादा यांच्याकडून आमच्यापर्यंत माहिती मिळते, कालपासून मयूर पन्हाळकर आज पहिल्यांदा बाद झालाय. पाहायला गेल्यानंतर ओपनिंगला जातो आणि मॅच जिंकूनच माघारी येतो मयूर पन्हाळकर, पण आज त्या विक्रमाला कुठेतरी धक्का बसलाय. 14 सिक्स आतापर्यंत त्याने लगावलेत. सगळ्यांनी टाळ्या वाजून अभिनंदन करायचंय त्याच्या या खेळीसाठी. पाहायला गेलं ना, काल 6 चेंडूवरती 6 षटकार मारून तदनंतर शेवटचा चेंडू सुद्धा त्याने लगातारचे 7 चेंडू षटकार मारले आणि आपल्या संघाला विजयी करून दिलं. स्ट्रायकिंग एंड वरती संदीप पाटील. आपल्या डोळ्यांना यादी इजा झाली होती, त्याचं प्रिकॉशन करताना मैदानाच्या आतमध्ये सन्मान दिलाय, सन्मान दिलाय, चांगल्या चेंडूला सन्मान दिलाय. मयूरला लेग कटर वापरला होता राजू पवारने, पण आता पाहायला गेलं ना तर संदीप साती ऑफ कटर वापरला आणि 21 धावा जरी खर्च केल्या असतील तरी एक मोठा दुवा मयूर पन्हाळकरच्या स्वरूपात राजू पवारच्या खात्यामध्ये जमा झालाय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अजूनही येणारे 18 चेंडू शिल्लक आहेत. 18 चेंडूमध्ये 35 धावांची गरज असेल अभंग 11 या संघाला. गोलंदाजी मार्कवरती होते परिवर्तन. दुसऱ्या षटकासाठी आमंत्रित केलं जाते शिवरुद्र फायटर्स कडून. रोहन बेंगडे येतोय गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू फेस करण्यासाठी तयार आहे. स्ट्रायकिंग एंड वरती सुशांत पाटील लाल्या. पहिला चेंडू यॉर्कर पद्धतीचा खेळून काढण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतला चेंडूने. यष्ट्यांच्या पाठीमागून यष्टी रक्षक गणेश पाटील पोहोचेपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. पंच विनोद भगदामास इशारा देत आहेत. लेग बायच्या स्वरूपात एक धाव येते. धावफलक जाऊन पोहोचते ते 22 या आकड्यावरती. येणारे 17 चेंडू 34 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंड वरती डावखोऱ्या फळीचा फलंदाज संदीप पाटील. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय. डावखोऱ्या फळीचा हा फलंदाज आहे, कुठेतरी क्षेत्ररक्षण बदलावं लागेल. काय गोलंदाजी करतोय, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नांना यश येते. शरीरापासून दूर ठेवला, निर्धाव चेंडूची सांगता केली आहे. संदीप पाटील स्ट्राइक वरती पाहू शकतोय
एक ताकदवर फलंदाज आहे संदीप पाटील. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नांना यश येतंय. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. धावफलक 6 ने पुढे सरसावतंय. संदीपच्या बॅट मधून आहे तो पहिला वहिला षटकार. ज्या प्रयत्नांमध्ये संदीप होताना शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता रोहन बेंगडेने, तदनंतर चार्ज केला संदीपने आणि षटकाराच्या स्वरूपात 6 धावा एकवटल्या. येणारे 15 चेंडू 28 ची गरज. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय संदीप पाटील. आतापर्यंत आपण पाहिलं नाही या स्वराज्य वारणा मोरणा रबर बॉल मान्सून ब्लास्ट मध्ये एकूण 152 षटकार लागलेत आतापर्यंत. संदीप पाटील यांच्या बॅट मधून हा 152वा षटकार आला होता. तदनंतर कमबॅक करताना रोहन उंडाळकर निर्धाव चेंडूची सांगता करतोय. पुन्हा एकदा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. यश त्यांच्या पाठीमागे थोडीफार गफलत होतीये गणेश पाटील यांच्याकडून. त्यानंतर एक धाव घेण्यात यश मिळतंय. संदीपला धावफलक 1 ने पुढे सरसावतंय. 29 या आकड्यावरती. येणारे 13 चेंडू 27 ची गरज. दुसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू. आणि एक धाव घेण्यात यश मिळालं. धावफलक 1 ने पुढे सरसावतंय. ज्या प्रकारे डगआउट मधून आवाज येतोय सुशांतला स्ट्राईकला राहणं गरजेचं आहे, तसंच सुशांत आपला थम्सअप देतोय. येणारे 12 चेंडू 26 ची गरज असेल. आणि मी विनंती करेन श्री कळमा देवी स्पोर्ट्स खिरवडे, आपणास फलंदाजी करायची आहे. या सामन्यानंतर आपला सामना त्वरित चालू होईल. तर दोन्ही संघांना विनंती असेल, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने सुद्धा त्वरित आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं, लगेच ताबा घ्यायचा सामना संपल्यानंतर. आणि फलंदाजी करणाऱ्या संघाने सुद्धा आपले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर पाठवावे. आपण जर वेळेत कार्यक्रम उरकायचे असतील, करवायचे असतील, चांगला खेळ करायचा असेल तर सर्वांनी या स्पर्धेला हातभार लावणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवरती होते परिवर्तन. गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जात आहे अंकुश जाधव. स्ट्रायकिंग एंड वरती सुशांत पाटीलला आल्या. 12 चेंडू 26 ची गरज. बॅटची कडा घेतलीये. चेंडू गेलाय यष्ट्यांच्या पाठीमागे. 1 बाउन्स 2 बाउन्स दणदण करत बाउंड्री लाईन पर्यंत गॅदर करेपर्यंत सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या जातील. तडवळे गावचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो सुशांत पाटील लाल्या. कोपरखैरणे नगरीतून खेळत असताना कोपरखैरणे 11 मधून ओपनचा क्रिकेट हा खेळतो. 11 चेंडू 24 ची गरज आहे. जोपर्यंत हा सुशांत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत मयूर पनाळकर यांच्या श्वासात श्वास असेल, कारण सुशांतकडे ती क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. सामना संपवून येण्याची ती क्षमता सुशांत पाटीलच्या मनगटामध्ये आहे. पंचांकडे अपील केली. पंचांनी अपीलीला दाद दिली. पंच इशारा देतात इट्स अ व्हाईट बॉल. अतिरिक्त धावेने धावफलकामध्ये होतोय बदल. धावफलक जाऊन पोहोचतंय ते 33 या आकड्यावरती. 12.55च्या सरासरीने येणाऱ्या धावा एकवटाव्या लागतील सुशांत पाटील आणि संदीप पाटील यांना. पुन्हा एकदा पडण्याचा प्रयत्न. फटका लगवलाय. चेंडू गेलाय सीमारेषा पार. षटकार. धावफलक 6 ने पुढे सरसावतंय. धावफलक जाऊन पोहोचतंय ते 39 या आकड्यावरती.
अजूनही येणारे 10 चेंडू, 17 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंग एंड वरती सुशांत पाटील लाल्या. हाफ ट्रॅकर होता, शॉर्ट पिच डिलिव्हरी होती आणि त्या शॉर्ट पिच डिलिव्हरीचा पुरेपूर असा उपयोग करून घेतलाय आणि चेंडूला सीमारेषे पार पाठवून 6 धावा एकवटल्यात आणि विजयाचं अंतर कमी करणारा हा षटकार धावफलक जाऊन पोहोचला 39 या आकड्यावरती. पुन्हा एकदा शॉर्ट पिच डिलिव्हरीचा प्रयत्न. पंच इशारा देत आहेत, इट्स अ नोट बॉल. पंच इशारा देत आहेत. उघडा डोळे बघा नीट. येणारा चेंडू असेल फ्री हिट. ऑन स्ट्राइक सुशांत पाटील. फ्री हिटचा चेंडू होता, लोअर फुलटॉस होता. बॅटचा संपर्क झालाय का नाही? पंच इशारा देत आहेत. बॅटचा कोणताही संपर्क नाहीये. वाईड +1 धावफलक 2 ने पुढे सरसावत आहे. 42 या आकड्यावरती 10 चेंडू 14 धावांची गरज. टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहू शकतोय, एका बाजूला जालिंदर पन्हाळकर, एका बाजूला मयूर पन्हाळकर आणि त्यांचे वडील गोरख पन्हाळकर. त्रिकूट बसलाय मैदानाच्या आतमध्ये. काहीतरी रणनीती मयूर पन्हाळकर यांच्या डोक्यामध्ये शिजत असणार आहे. संदीप पाटील शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न अंकुश यांचा. निर्धाव चेंडूची सांगता करतायत. धावफलक स्थिर आहे 42 या आकड्यावरती. अजूनही येणारे 9 चेंडू 14 ची गरज आहे. पुढे येऊन सरसावून खेळण्याचा प्रयत्न राहतोय संदीपचा आणि पुन्हा एकदा तोच प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे पण क्षेत्ररक्षकाच्या फक्त बघ्याची भूमिका निभावावी लागेल, कारण चेंडू 1 बाउंड सीमारेषा पार केलाय. धावफलक जाऊन पोहोचतंय ते 46 या आकड्यावरती. येणारे 8 चेंडू 10 धावांची गरज आहे. 2 मोठे फटके, सामना खल्लास. कशा प्रकारे हा सामना पूर्णत्वास नेणार आहेत संदीप पाटील आणि सुशांत पाटील? येतील का 2 मोठे फटके? मोठे फटके मारण्याच्या नादामध्ये चेंडू लॉफ्ट झालाय. क्षेत्ररक्षक अंकुश जाधव स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजी करत असताना हा झेल पूर्णत्वास नेलाय आणि संदीपचा खेळ इथेच खल्लास केलाय. दुसरा हादरा लागतोय अभंग 11 संघाला संदीपच्या स्वरूपात. येणारे 7 चेंडू 10 ची गरज आहे. टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहू शकतोय जालिंदर पन्हाळकर, गोरख पन्हाळकर आणि अमोलदादा गोसावी गावावरतून आज खास खेळण्यासाठी मुंबई नगरीमध्ये, या नवी मुंबई नगरीमध्ये हजर झालेत आणि संदीप पाटील बादवून आत्ताच डकआउट मध्ये परत आलेत. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 7 चेंडू 10 ची गरज. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय हनीने सुद्धा टॉस केलाय. क्षेत्ररक्षक आहे हनुमंत जाधव. झेल सुटला गेलाय. लगातारची दुसरी विकेट घेता आली असती. 6-10चं समीकरण आता अभंग 11 यांच्या समोर उभं राहिलंय. स्ट्रायकिंग एंड वरती सुशांत पाटील आल्या. सचिन गायकवाड यांना विनंती असेल, काळम्मा देवी स्पोर्ट्स खिरवडे या संघाचे संघ मालक आहेत, आपणास विनंती आहे, आयोजकांकडून विनंती आली, आपण मंचावरती यायचंय आणि आपल्या संघाचा सुद्धा सामना आहे. तर आपण स्टेजवरती बसून पाहिलात तर सर्व आयोजकांना सुद्धा मनापासून आनंदच होईल. अक्षय पाटील आलाय गोलंदाजी मार्कवरती. 6 चेंडू 10 धावा डिफेंड करण्यासाठी. महेश पवारांना आवाज देत आहेत डगआउट मधून. 6 चेंडू 10 धावा होत आहेत.
फटका सजवलाय, सुशांत पाटील आल्या, शॉर्ट पिच डिलिव्हरी होती, शॉर्ट पिच डिलिव्हरीचा परफेक्ट कार्यक्रम केलाय आणि चेंडू पाठवला सीमारेषा पार. षटकार, विजयाचं अंतर कमी करणारा हा षटकार. अजूनही येणारे 5 चेंडू 4 धावांची गरज असेल. ज्या प्रकारे चापट मारतो ना त्या प्रकारे त्या चेंडूला चापट लगावली आहे आणि चेंडूला सीमारेषा पार पाठवलाय. जसं महेश पवार मैदानाच्या बाहेरून ओरडत होते, 6 चेंडू 10ची गरज आहे, रिस्क घ्यायची गरज नाहीये. तदनंतर पुन्हा एकदा सुशांत पाटील आल्या. इथे म्हटलं होतं, डीडी यांनी सांगितलं होतं येणारे 2 चेंडू मध्ये सुशांत पाटील हा खेळ खल्लास करेल आणि तसाच खेळ आपण बघितलात. लगातारचे 2 चेंडू, एक षटकार आणि दुसरा चौकार. दादा मॅन ऑफ द मॅच वगैरे